सत्य बोले मुखे रुपवी आणि जळीच्या मुखे हिची निश्चयाचे वर निश्चयाचे वर वैकुंठवासी भालचंद्र बाबूराव कुलथे सर यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे। भालचंद्र भाऊचे बंधू आहेत दिलीप भाऊ, प्रदीप भाऊ आणि किशोर भाऊ, बरोबर आहे, आणि त्यांचे चिरंजीव आहेत किरण भालचंद्र कुलथे व श्री अतुल भालचंद्र कुलथे। त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी सगळेजण उपस्थित आहात। फोटो मध्ये पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आमचा त्यांचा बऱ्याचदा संवाद होता। आम्ही एकदा मला वाटतं त्यांच्या घरीच थांबायला होतो आणि गणेशने या ठिकाणी येण्याचा अत्यंत आग्रह केला। या ठिकाणी येण्याचा आजचा हा योग आला, त्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या भेटी झाल्या। खरं म्हणजे भालचंद्र भाऊचा परिचय आपल्या सगळ्यांना आहे, ते श्रीमंत आहे हा तर त्यांचा परिचय होताच, पण त्या श्रीमंतीबद्दल बरोबर ते सुसंस्कृत होते हाही त्यांचा अत्यंत महत्वाचा परिचय। श्रीमंतीच्या बरोबर संस्कार राहणं अत्यंत महत्वाचे असतात, म्हणून त्याच्या जीवनामध्ये संस्कार असतात। त्याच्या हातात शस्त्र जरी असलं तरी लोक त्याची पूजा करत असतात। संस्कार नसलेल्या हातामध्ये शास्त्र असलं तरी लोक त्याची पूजा करत असतात, आणि म्हणून संस्कार हे अत्यंत महत्वाचे आहेत। या कुटुंबामध्ये आम्हाला तिला बऱ्याच दिवसापासून दिसत आहे।
म्हणजे भालचंद्र भाऊचा आणखी एक परिचय असा आहे की ते एका खूप चांगल्या संघटनेचे पाईक होते की ज्या संघटनेला आपण संघ म्हणतो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणतो, ज्या संघाची स्थापना आपल्या महाराष्ट्रातील नागपूरमध्ये, म्हणजे आमच्या नागपूरमध्ये, आता आम्ही काही घाबरणार नाही आमचं नागपूर म्हणायला, कारण नागपूरवरून चालते सगळं. आमच्या नागपूरमध्ये ज्या संघाची स्थापना ही 1925 साली झाली. काय 12-13 लोक होते स्थापना करण्यासाठी, पण मला असं वाटतंय की त्यांची सेवा आणि समर्पण या भावनेने, सेवा आणि समर्पण, आपली देशाप्रती सेवा असली पाहिजे आणि देशाप्रती समर्पण असलं पाहिजे, हा भाव आपल्या कृतीने ज्यांनी समाजाला दिला त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं म्हणता येईल. सेवा केली पाहिजे पण ती दुसऱ्याने केली पाहिजे. आपण सेवा करून घेणारे आहोत आणि संघातले लोक सेवा करणारे आहेत. त्या संघाचा आणि माझा अत्यंत जवळचा संबंध आहे सांगताना मला अभिमान वाटतोय बरं का. आमचा आणि स्वयंसेवक संघाचे जे सरसंघ चालक आहे ते आमच्या अकोल्यामध्येच होते. त्याच्यामुळे त्यांचा आणि आमचा सुद्धा अत्यंत जवळचा संबंध आहे आणि मला अभिमान वाटतो, हेही महत्वाचं आहे. सेवा आणि समर्पण समाजाला देणारे, राष्ट्राच्या प्रती अत्यंत समर्पित असणारी जी संघटना आहे स्वयंसेवक संघ ही संघटना आहे. 1925 साली त्या संघाची स्थापना झाली. त्याला आता पुढच्या वर्षी 100 वर्ष पूर्ण होतात. अनेक चढ-उतार त्या संघटनेने पाहिले, अनेक अडचणी पाहिल्या, पण अडचणीतून मार्ग मिळवला पाहिजे, 7पर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. मला वाटतं हे सुद्धा आपण त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. अशा एका अत्यंत महत्वाच्या संघटनेचे जे पाईक होते आमचे भाऊ, मला वाटतं त्यांच्याकडे काहीतरी जबाबदारी सुद्धा होती, तालुक्याची जिल्ह्याची जबाबदारी सुद्धा ते घेऊन चालत होते. तालुका प्रमुख होते. अशा पद्धतीने अत्यंत शिस्तीतलं असं त्यांचं जीवन, संघाची शिस्त पाहण्यासारखी असते. विठाला अभिलाषी आहे असे आमचे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. वकील साहेब आहेत, काका आहेत, महाराज आहेत, आमचे भाऊ आहेत, विना घेऊन उभे आहेत. आपण सगळेजण नागपूरला गेलो. नागपूरला गेल्यानंतर आमचा काही एवढा जवळचा संबंध नव्हता, पण मला वाटते 15-17 वर्ष झाली असतील. महाराज आम्ही नागपूरला गेलो. त्या ठिकाणी हेडगेवारजींची समाधी आहे, ज्या ठिकाणी गुरुजींची समाधी आहे, त्या ठिकाणी तो अभंग आम्ही पाहिला. तो गुरुजीने शेवटी आपल्या अक्षराने इदम न मम, आम्ही फक्त राष्ट्रासाठीच आहोत, आम्ही आमच्यासाठी नाही. फक्त राष्ट्रासाठी आहोत, आम्ही आमच्यासाठी नाही, असं गुरुजीने अनेक वेळेला सांगितलं होतं. आणि फक्त राष्ट्रासाठीच ते काम करत होते, देशासाठीच ते काम करत होते. माझं काहीही शिल्लक राहू नये अशी त्यांची भावना होती. ज्यावेळेला शेवटचे अक्षर काढले, शेवटचे शब्द काढले आणि शेवटचं जे पत्र लिहिलं, जी चिठ्ठी लिहिली, त्याच्यावर सुद्धा स्वतःची अक्षर लिहिली नाहीत. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग दिला. शेवटची विनवणी संत जनी परिसावी, अवघे पाही विधी विसरतो न पडावा, का म्हणे पडलो पाया अक्षर सुद्धा माझे नाही, अक्षर सुद्धा राहिले पाहिजे. जगद्गुरु तुकोबा
तुकारांची लागली पाहिजे. अंग शहारलं की अरे हे तर आपल्या जगत तुकोबारांच्या शब्दाची हा अभंग निवडला ना. अभंग निवडण्यासाठी सुद्धा अनेक अभंग वाचावे लागतात ना. ते निवड योग्य झाली पाहिजे ना. तिथं जे शब्द असतील, तिथं जी रचना असेल, जो भाव असेल, त्या पद्धतीची महाराजांची रचना त्या ठिकाणी आली पाहिजे ना. महाराजांच्या ज्ञानेश्वरीचे उपासक गोडवलकर गुरुजी होते की जे या संघाची 33 वर्ष सरसंघचालक राहिले. अखानंदाने त्यांना सांगितलं की अखानंदांची शिष्य होते, त्यांना हिमालयामध्ये जाऊन तपश्चर्या करायची होती. अखानंदाने सांगितलं की तुम्हाला हे करायचं नाही गुरुजी, तुम्हाला देशाची सेवा करायची, नागपूर तुम्हाला बोलावते. रेल्वेवालीजी आणि त्यांची भेट झाली. नंतर द्वितीय सरसंघचालक ते गोडवलकर गुरुजी झाले. सज्जनानो मी हे सगळं सांगतोय याचं कारण असं आहे की आमचे भालचंद्र भाऊ या एका संघटनेचे पाईप होते. या संघटने त्यांचं घर सुद्धा त्यांची ती परंपरा चालवत आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या या पुण्यस्मरणाला सुद्धा अर्थ आहे. विठ्ठला सांगा बरं सांगायचं काय यांच्याबद्दल, सांगा म्हणे यांच्याबद्दल असं सांगा की या दुकानची उदारी थकल्यानंतर त्यांनी दुसरं दुकान शोधलं पण याची दिली नाही, हे सांगायचं. यांनी जेवत असताना कावळा हाकायचा असला तरी तो उजव्या हाताने कधी हाकला नाही, डाव्या हाताने हाकला तर एखादं शीप बिचारायला जाईल त्याला, तेवढं सुद्धा त्यांनी जाऊ दिलं नाही. आता बोलावं लागते आम्हालाही. पण या ठिकाणी बोलण्यासारखं आहे, या ठिकाणी सांगण्यासारखं आहे. गणेश बेदरे यांच्या कुटुंबाचा जो संबंध आहे, त्यांच्या कुटुंबाला सांभाळणार गरीबाच्या कुटुंबाला जर एखादं श्रीमंत कुटुंब सांभाळत असेल, वेगळं बोलण्याची काय गरज आहे. काय सांगू तुम्हाला, रामायणाच्या नमनामध्ये एक श्लोक येतो लक्षात. वंदे बोधमयं नित्यं गुरुशंकर रूपिणं यमाश्रितो हि वक्रोपी चंद्र सर्वत्र वंदते. सर्व ठिकाणी चंद्राची पूजा होते, पण कोण्या चंद्राची पूजा होते. मोबाईल नको पाहू, मोबाईल कोण झाला का तू पुढे उभा राहायला त्याचा बायकोचा असेल तर उचल, नाही तर आज घरी चंद्राची पूजा होते. चंद्राची पूजा होत नाही, अमावस्येला चंद्रच नाही, काही विशेष नाही. चंद्राची पूजा होत नाही. द्वितीयेच्या आणि चतुर्थीच्या चंद्राची पूजा होते. द्वितीयेचा चंद्र जर दिसला ना तर असं म्हणतात की कापडाचा एका जुन्या कपड्याचा धागा काढायचा आणि त्याला अर्पण करायचं. मग एका ठिकाणी असं सूत्र सांगते, शिवाशी आनंद एकादशीत, विष्णूशी आनंद एकादशीत आणि चंद्राशी आनंद एकादशीत. शिवाशी आनंद एकादशीत, शीत म्हणजे भाताचं शीत, भाताचं शीत. शिवाला तुम्ही भात व्हा, तांदूळ व्हा, एकादशीत व्हा, प्रेमाने व्हा, त्याला आनंद आहे. विष्णूशी आनंद सुद्धा एकादशीत, एकादशी व्रत एकादशीत आणि चंद्राशी आनंद एकादशीत, दशीत. एखादी दशी काढा आणि द्वितीयेच्या चंद्राला वहा, अशी परंपरा आहे. म्हणून चंद्राची पूजा होते, चतुर्थीच्या चंद्राची पूजा होते. तो तर वक्र आहे, वक्र चंद्राची सुद्धा लोक पूजा करतायत. चतुर्थीच्या चंद्राची पूजा केल्याशिवाय आपण जेवण करत नाही बऱ्याचदा. नाही, चतुर्थीचा उपास असतो आपल्याला. चंद्राची सुद्धा पूजा होते. याचं कारण असं आहे की शिवजीने त्याला आधार दिलाय म्हणून त्याची पूजा होते. त्याला आधार दिलाय म्हणून पूजा होते. शिवजीने आधार दिलाय वक्र चंद्राला म्हणून लोक त्याची पूजा करतात. शिवजीने जर पूर्ण चंद्राला आधार दिला असताना
तर एखाद्या वेळेला शिव शिव नसते, शिव जीव असते. कारण जीव नेहमी आधार देतो. श्रीमंत माणसं नेहमी आधार देत आहेत, ते गरीबाला नाही श्रीमंताला आधार देत आहेत. श्रीमंत माणसं सुद्धा श्रीमंताच्या समोर मुजरा करतायत. जो श्रीमंत माणूस श्रीमंताला आधार देत असेल, जो श्रीमंत माणूस श्रीमंताच्या समोर मुजरा करत असेल, तो खरा श्रीमंतच नाही. जो खऱ्या अर्थाने गरीबाला आधार देत असेल तो खरा. दरिद्रान भडकवते मदत जागा द्या. जागा जास्त लागते. जागा भेटणं महत्वाचं आहे, निवडून देणं नंतर आहे. दरिद्रान भरकौंतेय मा प्रयच्छ ईश्वरे धनम् व्याधिस्तस्य औषधम पथ्यम निरुजस्य किम औषधे. निरुजस्य किम औषधे. अरे औषध द्यायचे असेल तर तुम्ही आजारी असेल त्याला द्या ना. औषध द्यायचे असेल तर जो रोगी असेल त्याला द्या ना, त्याला दिली पाहिजे ना. आता आमच्या भाऊंचं ऑपरेशन झालं ना, मला माहितच नाही केवढं ऑपरेशन झालं. किती धुवून काढलं, धुवून आहे ना भाऊ. औषध दिली पाहिजे ना. गरज असेल त्याला औषध देणं जसं महत्वाचं आहे, तसं ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी सुद्धा दान देणं महत्वाचं आहे. ज्याला आधार आहे त्याला सांभाळलं पाहिजे. कोणी शिकवलं आपल्याला? वृक्षाने शिकवलं. कोणी शिकवलं आपल्याला? पाण्याने शिकवलं. कोणी शिकवलं? दिव्याने शिकवलं. गरज असेल त्याला प्रकाश देण्याचं काम दिवा करतो. गरज असेल त्याची तहान भागवण्याचं काम पाणी करतंय. मग गायीची तृषा हरू का व्यापा विषवणी मारू. कोणाला गायीला गरज आहे का वाघाला गरज आहे विचार नाही करत. ते पाणी गरज आहे ना वाघाला, मग पे पाणी. गायीला गरज आहे ना, पे पाणी. मी तुझ्यासाठीच आहे, पे पाणी. पे पाणी नाही. गायीला गरज असली तरी त्याची गरज भागवणारं पाणी आहे. वाघाला गरज असली तरी त्याची गरज भागवणारं पाणी आहे. अरे ज्याने लावणी केली वृक्षाची त्याचीही गरज भागवणारा वृक्ष आहे. ज्याने तोडणी केली, फळाच्या इच्छेने ज्याने लावणी केली असेल त्याला फळ देतोय, आणि तोडण्याच्या आशेने जो गेला असेल त्याला सरपण देतोय. ज्याला गरज असेल त्याला देणं महत्वाचं आहे बरं का, लक्षात ठेवा. मग तुम्ही देणगी कुठे दिली पाहिजे? देणगी तुम्ही शिर्डीला दिली पाहिजे. शिर्डीला यथानुशक्ती ठाकेर देशी बाधी दोघाशी विन्मुखता. देणारा आणि घेणारा स्वर्गात जावा असं वाटत असेल तर खऱ्या अर्थाने देणारा श्रीमंत असला पाहिजे आणि घेणारा गरीब असला पाहिजे. त्याला स्वर्ग भेटत असते. आणि म्हणून यमा असे तो ही वक्रूप ही चंद्र सर्वत्र वंदते. मला हे सांगायचं आहे तर त्यांनी पूर्ण चंद्राला आधार दिला असता तर त्यांनी वक्रचंद्र पूजनीय ठरलंय ते खऱ्या अर्थाने जीवन. म्हणून मला या ठिकाणी सांगायचंय, या कुटुंबाने एका गरीब कुटुंबाला आधार दिला आहे. हे बोलण्यासारखं आहे ना, हे बोललं पाहिजे ना. आणि मी सांगू का, गरीब कुटुंबाला आधार जर एखादं श्रीमंत कुटुंब देत असेल तर त्याच्यासाठी वेगळं बोलण्याची काय गरज आहे?
सुद्धा माझे तुकोपार आहे. तुम्हाला प्रापंचिक पूजा ही सांगता येत लक्षात ठेवा. काय दिलंय संतांनी आपल्याला? संतांनी काय दिलं नाही आपल्याला. अरे जे वेदातली उणी होती ना ते गीतेने भरून काढली. जे गीतेतली उणी होती ना ते ज्ञानोबा रायाने भरून काढली. लक्षात ठेवा. उणेपणा होता, बोलू नका रे, उणेपणा होता वेदामध्ये. वेदामधला उणेपणा काढत असताना माझे माऊली असं म्हणतात, वेद संपन्न होय ठाई परी कृपणाईचा आणि लागला तीही वर्णाची. संपन्न आहे पण कृपण आहे. काय करायची ती समृद्धी? संपन्नता खूप आहे, समृद्धी खूप आहे, पण कृपणता तेवढीच आहे. संपन्नता असूनही जर कृपणता असेल तर मला असं वाटतंय की ते संपन्न माणसाचं फार मोठं दुर्भाग्य. संपन्न आहे पण कृपण आहे, 3 वर्णाचाच विचार करतो. चौथ्याने कुठं जायचं, स्त्रियाने कुठं जायचं? आणि म्हणून गीतेने स्त्रियो वैशा सता शुद्ध अधिकार आहे, त्यांना सुद्धा सद्गतीचा अधिकार आहे. आणि खऱ्या अर्थाने त्याची उणीव ज्ञानोबा तर आणखी भरून काय. ज्ञानोबा तर असं सांगितलंय, हे तवची वहार ओढतवना पवती गंगाज मग होली ठाकती केवळ गंगारू. हे खैर चंदन काष्टे हे विवंचना तवची घटे जाऊन घापती एक वाटे अग्नी माझी. मी भक्ती एक जाणे जाती अपमान, जातीचा विचार मी करणार नाही असं भगवंताचं मनोगत ज्ञानोबा रायाने ज्ञानेश्वरी मध्ये जर सांगितलं असेल तर मला असं वाटतं की आणखी काय द्यायला पाहिजे संतांनी. या देशातले पहिले पुरोगामी जर कोण असतील तर ज्ञानोबा राय. जोरानं बोलावं लागते मला. सहज मोकळा करायचं, मोकळा करायचं, मोकळा कर, मोकळा गेन वाढवायचं म्हणजे मोकळा गेन म्हणतात. काय म्हणतात आपण? हॅलो हॅलो विठाला सोडायला कोणता ग्रंथ आपल्याला सांगत नाही. कर्म करायला सांगतो. कर्माने सुद्धा मोक्ष प्राप्त होतो अशी रचना आहे. कर्म हे अंतःकरण शुद्धीचं साधन आहे. अंतःकरण शुद्धी हे मोक्षाचं साधन आहे. कर्म आणि उपासना हे अंतःकरण शुद्धीचं साधन आहे. आणि मग काय अज्ञान निवृत्तीच राहते मोक्ष. आणि म्हणून कर्म ही साधना. कर्म केलंच पाहिजे. आणि कर्म करत असताना महाराज म्हणतात त्याला फक्त थोडासा वळण असलं पाहिजे. जोपर्यंत कान आहे तोपर्यंत तुम्ही ऐकण्याचं कर्म नाही सोडू शकत. जोपर्यंत डोळे आहेत तोपर्यंत तुम्ही पाहण्याचं कर्म नाही सोडू शकत. जोपर्यंत तुमचं मुख आहे तोपर्यंत बोलण्याचं कर्म तुम्ही सोडू शकत नाही. कर्म जर तुम्ही सोडू शकत नसाल तर खऱ्या अर्थाने ऐकण्याने तुमचा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर मग वाईट असलं ऐकल्यापेक्षा चांगलं ऐका ना. पाहण्याचं कर्म जर तुम्ही सोडू शकत नसाल, पाहिल्यानंतर जर तुम्ही त्या समोरच्या गोष्टीचा अनुभव घेतच असाल, ज्ञान आणि ज्ञेय जर तुम्हाला अनुभवाला येतच असेल, वाईट पाहण्यापेक्षा थोडा बदल करा. चांगलं पाहा ना, चांगलं पाहा. चांगलं काहीच नाही बाबा. तर ते असं म्हणतात की मग चांगलं दिसत नाही ना. वाईटात सुद्धा चांगलं पाहा ना. वाईटात सुद्धा अनेक गोष्टी चांगल्या असतात. आपण गाढवाला गाढव म्हणतो पण गाढवाच्या अनेक गोष्टी चांगल्या आहेत.
आपण कुत्र्याला कुत्रा म्हणतो, पण कुत्र्याच्या अनेक गोष्टी चांगल्या आहेत. संत संतुष्ट सुरेंद्र लघुचेतना स्वामी भक्तश्च शूरश्च शेडते स्वानत्व पुन्हा. कुत्र्यापासून घेतले पाहिजे. बहुवासी भरपूर खाण्याची इच्छा असून सुद्धा जेवढं मिळेल तेवढ्यामध्ये समाधान म्हणते कोण? त्याला रुकोदर म्हणताय. त्याचं पोट लहान असते ना, त्याला खायला जास्त लागते बघा. म्हणून अशा बारक्या माणसाचा स्वयंपाक जास्त करायचा असतो. बारक्या माणसाचा स्वयंपाक जास्त करायचा असतो, जाड्या माणसाचा स्वयंपाक कमी करायचा असतो. जास्त पोट मोठं आहे त्याला कमी लागते खायला, ज्याचं पोट लहान आहे त्याला मोठं खायला लागते. त्याचं उदर खूप लहान आहे पण खायला खूप लागतंय. बघा तुम्ही, कुत्र्याचं पोट फार लहान आहे, त्याला खायला खूप लागते. खायला खूप लागत असून सुद्धा जेवढं मिळेल तेवढ्यामध्ये समाधान मानते. किती चांगला गुण आहे हा, माणसाने घेतला पाहिजे. हे गरज आहे. जेवढं मिळेल तेवढ्यामध्ये समाधान मानणं हा गुण कुत्र्याचा घेतला पाहिजे का नाही? हा गुण इतका महत्वाचा आहे. भक्ती आहे, भक्ती लघुचेतना. झोप मात्र कोणालाच नाही, पण थोडीशी चावल आल्याबरोबर ती जागा होते. हा कुत्र्याचा दुसरा गुण आहे. आणि स्वामी भक्त मला असं वाटतं की कुत्र्यासारखं शूर कोणीच नाही. मला खरं सांगतो तुम्हाला, आपण काही बऱ्याचदा ते वाघाचे व्हिडिओ पाहतो. एखादा वाघ जर गल्लीमध्ये आला ना, फक्त 2-3 असले पाहिजे, ते पिठानं लावल्याशिवाय राहत नाही त्या वाघाला सुद्धा. शूरता हा कुत्र्याचा गुण आहे. आणि स्वामी भक्त त्याला कुत्रा टाका तुम्ही, पुत्र कधी गेला. मी कुत्र्याबद्दल बोलतो, पुत्राबद्दल नाही. पुत्र हा विषय वेगळा आहे. स्वामी भक्तश्च शूरश्च शेडते स्वानत्व पुन्हा. विठाला कर्म सोडायचं सांगत नाही, कर्माची रीती सांगतायच. रीती अत्यंत महत्वाची आहे. ज्याला रीती जमली ना त्याला गणित जमत असतं. रीती फार महत्वाची आहे. काय झालं की पहिला बैलगाडीचा एक बाजाराची पद्धत होती. आता बैल आलेच नाहीत महाराज. आता पोळा कशाने भरवायचा काही समजत नाही. बैल म्हणजे फार कठीण गोष्ट झाली आता. बैल मला वाटते आता बैल घरचेच नेले पाहिजे. त्यांनाच बाशिंग बांधले पाहिजे. करून आणलं बैल नाही आला. बैलगाडीचा त्यावेळेचा बाजार पद्धत होती ऐका. आणि घेतले आंबे विकत घेतले. धुरकरी आपला ते दूध आणत होता. धुरकऱ्याला दिसलं नाही पाहिजे म्हणून आपण एखादा आंबा खाल्ला पाहिजे यातला. काही असे असतात महाराज श्रीमंत, ड्रायव्हरच्या चोरून काजू खातात. दिसते नाही काय खातात म्हणून. अर्थात त्याने तो आंबा घेतला. रीती काही माहित नव्हती आंबा खाण्याची. त्याने असं घेतलं आणि असं तोंडात घेतला. सगळ्याच तोंडात आता समोरच्या गेट मधून गेला, पण आतलं गेट त्याच्यापेक्षा लहान असते. तो जात नव्हता, त्याने असा बुक्का मारला. अडकलं ना, पांढरे डोळे झाले त्याचे. काय झालं आपल्या मालकाला म्हणून पाठीमागे पाहिलं तर मालक आता जाण्याच्या तयारीत आहे. ज्यावेळेला त्या धुरकऱ्याला दिसलं, तो बिचारा बरं झालं की तो खेळातला होता. तो गेला आणि पाठीमागून एक गदना मारला. तो अशिक्षित होता म्हणून बरं झालं. जर तो सुशिक्षित असताना नोकर तर त्यांनी मोबाईल काढला असता. कोणते डॉक्टर चांगला इलाज करू शकतो. शेवटी मालकाने सांगितलं हे आंबे घे, फेकून दे सगळे नदीत. मी घरी घेऊन जातो माझ्या पोळ्याला. अरे
मारलं होतं मला त्या आंब्याने, तू घरी कोण करतो? म्हटले साहेब आंबे खाल्लेच पाहिजे, आंबा फळाचा राजा आहे, लोकांनी किती दिवसापासून आंबे लावून ठेवले, ते नातवाच्या कामी येत आहे, इतकं चांगलं आहे आंब्याचं फळ, मग मला का मारलं होतं? तुम्हाला आंबा खाण्याची अक्कल नाही म्हणून मारलं होतं. कर्माची रीती सांगते. अर्जुन सुद्धा हेच म्हणत होता. अर्जुन विषाद योगुना, बघा तुम्ही अर्जुनाचा विषाद, दुसऱ्या त्याचा विषाद चालला. गुणकांक्षी विजय कृष्ण, जीविते नवा. हे युद्ध जर तुम्हाला करायला लावत असेल तर मला हे जीवन नको, मला काहीही नको देवा, मी हे युद्ध करणार नाही, नाही करणार मी हे युद्ध. का करणार नाही रे अर्जुना, तू तर क्षत्रिय आहेस ना, युद्ध का करणार नाहीस तू? माझ्या स्वजनाला मारून जर मला राज्य मिळत असेल तर मला ते राज्य नको, ते युद्धही नको. कौरवाचे वधावे, मग युधिष्ठिरा का न वधा? हे एर एर आघवे गोत्रामुचे नको मला, प्रत्ययाने मला हे युद्ध करायला नको. माझ्या स्वजनाची हत्या जर माझ्याकडून होत असेल तर मला ही युद्ध नको, मला काहीही नको. हे हेतू दिले. शंकरो नरकाही व कुलज्ञानांकुलश्च पतंति पितरो हेषां गुप्तपिंडोदकक्रिया. यासाठी सुद्धा शिल्लक कुणी राहणार नाही. त्यामुळे मला हे युद्ध नको, मी हे युद्ध करणार नाही. युद्ध न करण्याचे एक हेतू भगवंताने त्याला विचारला की तू आसक्त म्हटले आहे कोणाबद्दल? म्हटले माझ्या गुरुबद्दल, माझ्या स्वजनाबद्दल. कशाची आसक्ती आहे तुला? आणि देहाची आसक्ती आहे. मूर्ख आहेस रे का अर्जुना तू? देहाची आसक्ती असेल ना तर तू मूर्ख आहेस. कारण देहाची आसक्ती धरली ना तर आपल्याही देहाची आसक्ती धरली तर एक दिवस दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् पर्यायर्थे नत्वं शुद्धमसि. अर्जुनाने थोडं उत्तर बदललं. अर्जुन म्हटला देहाबद्दल नाही, जीवाबद्दल शोक आहे माझा. का अर्जुना तू? अरे हा जीव आपल्या कर्माप्रमाणे दुसऱ्या शरीरामध्ये प्रविष्ट होत असतो. वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णा निन्यानि शय्याति नवानि देहि. तैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेदिजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे. हा जीव पुढच्या शरीरामध्ये आपल्या कर्माप्रमाणे प्रविष्ट होत असतो रे का? आणि म्हणून तू शोक करत असेल तरी सुद्धा तू मूर्खच आहे. ज्ञानाबद्दलचा शोक असेल तरी तू मूर्ख आहे. जीवाबद्दलचा शोक असेल तरी तू मूर्ख आहे. बदलले महाराज. तो म्हटला आत्म्याबद्दल, मग तू आणखी मूर्ख आहेस. न शोचयति महारथः. तुझा शोक देहाबद्दल असला तरी तू मूर्ख आहेस. गावंडिया म्हटलं का? अंग सांडूनी माया आलिंगी सीमा, अंग सांडूनी छाया आलिंगी सीमा. म्हणून तू देहाबद्दल शोक करू नको, तू जीवाबद्दल शोक करू नको, तू आत्म्याबद्दल शोक करू नको. शेवटी अर्जुनाला या मुलीला सांभाळा अर्थात ऐकायलाच तयार नव्हता. म्हणून भगवंताने त्याला विचारलं काय ऐकत नाही रे तू? कारण सांगितलं. कारण अत्यंत चांगलं आहे. हे कारण अर्जुनाचे होते म्हणून भगवान अर्जुनाच्या जवळ होते. अर्जुन तप करायला तयार होता म्हणूनच भगवान त्याला सोडत नव्हते. स्वजनाला मारायला तयार नव्हता ही त्याची भावना चांगली होती म्हणूनच त्याचं सारथ करत होते. द्यायला तयार नव्हता ही भावना त्याची चांगली होती म्हणूनच अर्जुनाचं सारथ्य प्रभू करत होते. आणखी त्याची भावना किती चांगली आहे बघा. आणि ही भावना अर्जुनाची आहे म्हणून अर्जुनासाठी गीता आहे. प्रभूने स्पष्ट सांगितलं तुम्हाला गीता ऐकायची असेल ना तर अर्जुनाची पंक्ती जी परिसने योग्य होती
पंक्ती अवधान द्यावे. या पंक्तीमध्ये बसण्याचे जे अधिकारी असतील त्यांनी कृपा करून अवधान द्या. तुम्ही अर्जुन असले पाहिजे, तुम्ही आसक्त असले पाहिजे, पण स्वतःसाठी नाही दुसऱ्यासाठी असले पाहिजे, असले पाहिजे. आणि म्हणून अशी अर्जुनाची जी भावना आहे ती चांगलीच भावना आहे बरं का, चांगलीच भावना आहे. मी निघून जाईल, मी वनात जाईल, मी भिक्षा मागेल, मी आळंदीला जाईल, तिथे 2 गुंठे जागा घेईल. हा विरोध आहे, पण भावना अर्जुनाची खूप चांगली होती. ऐका आता अर्जुन म्हणतो तुला डबल नको अजून हे आहे ना स्वर्ग ऐकलं पाहिजे मग स्वर्गात आहे. तुम्ही असं वाजून वाक्य संपल्यानंतर दिला पाहिजे. विठ्ठला अर्जुनाने हेतू दिला. अर्जुन म्हणतो मी युद्ध करणार नाही, त्याचा हेतू हा आहे देवा. वध करोनी गोत्रजांचा, पुढे वध करोनी गोत्रजांचा, पुढे वसवता होईल दोषांचा. हा हेतू मी दोषाचं ठिकाण होईल. आणि आणखी एक हेतू दिला, जोडीला तू हातीसा दूर होसे. मला पाप होईल, मी पापाचं ठिकाण होईल, तू माझ्या जवळ आहेस ना, तू दूर जाशील तेव्हा मग काय उपयोग आमचा करू. आम्ही एवढं दुःख भोगलेलं का तुझ्यासाठी. आमच्या आईने तर सांगितलं की जन्मभर असलं तरी चालेल पण तू आमच्या सोबत पाहिजे. आम्ही जर पाप केलं स्वजनाला मारण्याचं तर तू आमच्या जवळ राहणार नाहीस ना. काय चांगला हेतू आहे महाराजा. हे सगळं गेलं तरी चालेल, सगळी सत्ता गेली तरी चालेल, पण सत्य नाही गेलं पाहिजे. हा हेतू काय, सत्ता गेली तरी चालेल पण सत्य नाही गेलं पाहिजे, नाही का. सत्ता गेली तरी चालेल पण सत्ताधीश नाही गेला पाहिजे. अर्जुन म्हणतो की देवा जोडीला तू हातीचा दूर होशील. आता इथं जुळतच नाही का कोणाला तू. योगियाच्या ध्यानी मला पाप होईल तू माझ्या हातचा दूर जाशील. काय सुंदर आहे भाव महाराज हा. म्हणून मी हे करत नाही, मला नको ते. मला राज्य नको. एवढा पैसा जर खर्च करावा लागत असेल तर हा पैसा मी गरिबासाठी वापरेल. किती चांगला भाव आहे महाराज. 35 कोटी 45 कोटी 50 कोटी जर लागत असतील तर मला नको ते. मी इकडे दुसऱ्या ठिकाणी खर्च करेल. स्वतःला कधीच वर्गणी काहीच होत नाही. 200 कोटीच्या पुढे लागते. बघा बरं 200 कोटी जर मला दिले ना पैसे नाही. त्याच्यावर तुझ्यावर भरपूर आहे, त्यांना चांगलं करायची इच्छा नाही. पापीच असतील ना लोक, त्यांचं पापच असेल ना की यांना चांगलं करायची इच्छा होत नाही.
एका तर आम्ही आमदार साहेबाच्या सोबत गेलो. आमच्या भागातले बरेच आमदार माझे जवळचे आहेत आणि आशीर्वादाने सांगतो की मला एक तिकीट सुद्धा जाहीर झालं होतं यावर्षी. खूप जवळ आमचं नाही रे बाबा, लोक तिकीट मागायला लाईन करतात. मला खरंच आलतो बा, जवळ आलतो. माझ्याकडे 2-3 टीमाही येऊन गेल्या, फक्त तुम्ही मागा म्हटले. मला मागायचंच नाही. आमदार साहेब होते, त्यांनी पाकिटात, आता आमच्याकडे ते नवरदेव नवरीला पैसे देण्याची एक पद्धत आहे, पाकिटात 50 रुपये ठेवले. 50 तुझं नाव लिहा ना. काय नाव लिहिता? 50 रुपये आहेत ना त्याच्यात. आता माझं नाव लिहायला गेलं म्हणजे त्याच्यावर. आता माझं नाव लिहिलं, आतमध्ये जर 50 रुपये निघले तर मग कसं काय आपण घेऊन टाकायचं? जे सगळ्यात मोठं पाकिट असेल ते सांगायचं आम्ही दिलं म्हणून. अरे माऊलीला सुद्धा द्यावं लागलं या लोकांसाठी. दृष्टाचे जोडी भांडवल सुटे कवडी, सर्वस्व हानी तेथ कोडी वेच दिगा, सर्वस्व हानी तेथ कोडी वेच दिगा. ज्या ठिकाणी सर्वस्व लाभ आहे, कंजूसी करतात जगाची. ज्या ठिकाणी सर्वस्व हानी आहे तर कोट्यावधी रुपये लोक खर्च करतात. आम्ही ज्या आश्रमाशी जुटलो त्या ठिकाणी पागल 15 लोक, 300 लोक आहेत. 300. त्यांच्या डोक्यामध्ये किडे पडलेले आहेत, पायामध्ये किडे पडले आहेत. गरज आहे हो त्यांना, नाही तेच बोलू. असो, काय विषय सांगत होतो मी तुम्हाला? अर्जुनाचा सांगतो. सत्ता महत्वाची नाही, सत्य महत्वाचं आहे अर्जुनाच्या जीवनामध्ये. तू जोडीला तू हातीचा दूर होशील, म्हणजे पाप होईल. आणि म्हणून मी हे युद्ध करत नाही. त्यावेळेला अर्जुनाला भगवंताने युद्धाची रीती समजून सांगितली. अर्जुना, कर्म करायची इच्छा करत नाही ना, तुला रीती सांगतो. कोणची रीती आहे तेव्हा? कर्मण्येवाधिकार असते माहुले शुक्राचार्य. फलाची इच्छा करू नको, कर्म करत राहा. फलाची इच्छा करू नको, कर्म करत राहा. तुला असं वाटते तू करतोय हे सगळं, हे तुझ्यामुळे होते, हे तुझ्यामुळे नाही होत. बघ माझं 11व्या अध्यात्म विश्वरूप 11 अध्याय दाखवला, 11व्या अध्याय विश्वरूप दाखवला. आणि त्यावेळेला लक्षात आलं अर्जुनाच्या की आपल्यामुळे नाही, हे यांच्यामुळे होते. आणि शेवटी अर्जुनाने 18व्या अध्यायामध्ये मान्य केलं, नष्टो मोहा स्मृती लब्ध्वा तत्प्रसादात्मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेह कैश्य वचनं तव. आता तू म्हणशील ते, आता दुर्योधनावरच काय, दुःशासनावरच काय, तू असं म्हटलंय ना भीमावर पाणी सोडायचा, तरी सुद्धा मी सोडायला तयार आहे. कारण मला समजलं की हे मी करत नाही, हे तू करतोय. कर्माचा त्याग करू नको अर्जुना. कर्म फलाचा त्याग कर, म्हणजे तुला हे कर्म मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. कर्म करायचं सांगितलंय बरं का. 15-20 मिनिटं राहिले आपल्याकडे. कर्म करायचं सांगितलं, कर्म सोडायचं नाही सांगितलं. विठाला आमची माळी याची करायला सांगितलं. आणि कर्म जर त्या पद्धतीने असेल ना तर कांदा मुळा भाजी कर्म करायला सांगितलं, कर्म फळाची इच्छा नाही करायला सांगितली. अर्जुनाने ते ऐकलं, अर्जुन कर्म करायला तयार झाला. तसं सज्जनानं अर्जुनाचं ते कर्म होतं. तसं मला असं वाटतं प्रत्येकाचं वेगवेगळं कर्म आहे. परमार्थातलं वेगळं असेल, प्रपंचातलं वेगळं आहे. प्रपंचातलं कर्म करत असताना कसं केलं पाहिजे त्याची सुद्धा एक रीती प्रभू समजून सांगतात की बाबा रे, तुम्हाला देवाची पूजा करण्यासाठी आता पंढरपूरला नाही जाता येत, नंबरच लागत नाही. आणि पूजेचा लागतो, महापूजेचा लागत नाही. आणि महापूजा 3 दिवस शिल्लक असतात. एक कार्तिकीला असते, एक आषाढीला असते. आता 3री महापूजा चालू करावं लागेल आपल्याला. आता तिघांचं म्हटलं 3री लागेल ना. 3 महापूजा.
आपल्याला तिकडे जायचं नाही. खरं सांगू का, आम्ही तिकडे गेलो म्हणून आले बरे. नाही, तुमचं काहीच खरं नव्हतं लक्षात. तुम्ही मानणार नाही ते. तुम्ही लाडकी बहीण करसाल, पण मला असं वाटते लाडक्या बहिणीपेक्षा सुद्धा आम्ही जास्त काम केलं तुमचं जाहीर आपलं नाही का झालं पाहिजे असं. असं ते तर त्यांचं आहे म्हणा, पण हे आम्ही आणखी वेगळंच केलं पहा. आणि मला एकाने विचारलं, बघा बरं ते योगी मोदी, म्हटलं ते तुमचे नाही, ते आमचे आहेत. तुमचे असते तर का त्यांना नवरात्राचा उपास नसता. ते तुमचे असते तर ते मठातून आले नसते, ते संन्यासी नसते, ते आमचे. आम्ही 2 माणसं तुम्हाला दिली, चमत्कार झाला. आता तर लय आहेत आणखी आमच्याजवळ. आता एक एक करणार आम्ही पाहिजे. गोष्ट म्हणून सोडून द्या. मला हे सांगायचं आहे की प्रत्येकाचं कर्म वेगवेगळं आहे, ते केलं पाहिजे. प्रापंचिकाचे सुद्धा काही कर्म आहेत, त्या कर्माची एक रीती महाराज या ठिकाणी समजून सांगतात. विष्णूची महापूजा घडावी असं वाटत असेल की बाबाने तू प्रापंचिक आहेस, गरीब आहेस, श्रीमंत आहेस, पण प्रापंचिक आहेस ना, तुला विष्णूची महापूजा करावी असं वाटत असेल तर मी तुला एक कर्माची रीती सांगतो. अभंगाच्या स्वामीची सेवा तुम्ही केली पाहिजे. स्वामीची सेवा जर नोकर करत असेल तर त्याला वेगळी सेवा करण्याची काय गरज आहे? ह्याची विष्णूची महापूजा. प्रामाणिक करत असेल तर ह्याची विष्णूची महापूजा, ह्याची विष्णूची महापूजा. नेतीने तुमच्याकडे जे जे काम दिलं असेल ते काम जर तुम्ही प्रामाणिकपणे करत असाल तर वेगळी पूजा करण्याची काय गरज आहे? स्वामी कास आपल्या स्वामीचं काम प्रामाणिक केल्यानंतर महाराज जो प्रामाणिक सेवक असेल ना, लोक देवाला विसरतात पण सेवकाला विसरत नाही. लक्षात ठेवा. गाव परत रामप्रभूचे मंदिर नाही, पण असं एकही गाव नाही की ज्या गावामध्ये हनुमंतरायाचं मंदिर. रामरायाच्या सेवका शरणागत तुका सेवा ही अत्यंत महत्वाची आहे. सेवा हा धावंत आहे. खरंच सेवा महत्वाची, हार महत्वाची. आपला मालक जर कोणी असेल, आपण मानत असू तर त्यांची आपण सेवा केली पाहिजे. ती सेवा जर आपण करत असाल तर महाराज म्हणतात ही पहिली विष्णूची महापूजा आहे. स्वामी काय त्यांच्यावर भक्ती असणं, त्यांच्यावर निष्ठा असणं, हे सुद्धा विष्णूची महापूजा असते. माणसाची सफलता फक्त विद्येने होत नाही, माणसाची सफलता निष्ठेने होत असते. अत्यंत महत्वाची. तुम्ही ज्याला गुरु मानत असाल त्याच्यावर निष्ठा ठेवा. ते गेलेले असले तरी सुद्धा तुमची निष्ठा आजही तुमच्या आशीर्वादाला पात्र ठरल्याशिवाय राहणार. लक्षात ठेवा. गुरु निष्ठा ही अत्यंत महत्वाची आहे. एक गोष्ट सांगून देईल, वेळ संपत आली आपली म्हणून. राम नामे करता घोष, राम नामे करता घोष, तोही शरण श्री वशिष्ठा नित्य मुक्तीची साधन.
तोही शरणश्री वशिष्ठ आहे. देवाला सुद्धा गुरु करावं लागेल असं म्हणतायत. एका गुरुजीकडे काही शिष्य शिकत होते आणि त्या शिष्यापैकी एक शिष्य होता, त्याचं नाव होतं सांदीपनी. काही गुरुवचनावर इतकी निष्ठा होती. एखाद्या वेळेला गुरुपत्नीचं पातळ जर असं वाढू घातलं ना आणि गुरुजीने सांगायचं की ते टाकून चिखलामध्ये, तो टाकून द्यायचा. गुरुपत्नीचा मार खायचा तरी सुद्धा गुरुजीची आज्ञा मोडत नव्हता. कधी गुरुजी परीक्षा घ्यायची की त्या झोपड्याला सगळे आग लावून द्यायचा, खुशाला. गुरुजीने सांगितलं नाही, सगळे विद्यार्थी त्याला बदल मारायचे तरी सुद्धा तो सहन करायचा. गुरुजीने सांगितलं मग करायचं. गुरुजीने जे जे सांगितलं ते करायचं. ही निष्ठा सांदीपनीची होती. 12 वर्ष पूर्ण झाले आणि त्या ठिकाणाहून निरोप घेत असताना सगळे विद्यार्थी उभे राहिले, दर्शन घेत होते. गुरुजी त्याला एक एक साहित्य देत होते, आठवण देत होते. कोणाला कमंडलू दिलं, कोणाला टोपी दिली, कोणाला आसन दिलं, कोणाला छाती दिली, असं एक एक वस्तू आठवण म्हणून देत होते. गुरुजी मला काहीच देणार नाही असं सांदीपनीला वाटत होतं. शेवटी तो उभा होता, रडत होता. गुरुजीला सोडत असताना गुरुजीचं दर्शन घेतलं आणि गुरुजीला म्हटला की गुरुजी मला तुम्ही काहीच देऊ शकणार नाही, मला माहित आहे, कारण मी काहीच केलं नाही. माझा विचार साकार झाला नाही, माझी पंचदशी झाली नाही, माझा प्रभाकर झाला नाही, माझं काहीच झालं नाही. गुरुजी मी काहीच केलं नाही. त्यावेळेला गुरुजी म्हटले तू जे केलं ना ते यांनी कोणीच केलं नाही, मला काय देणार आहात गुरुजी? गुरुजी म्हटले तुला मी आशीर्वाद देणार आहे. काय आशीर्वाद देणार आहे गुरुजी तुम्ही मला? माझा आशीर्वाद आहे होता, एक दिवस जगन्यंता परमात्मा शिष्य झाल्याशिवाय राहणार आपल्या आई वडिलांची सेवा हा विषय मला असं वाटतं की फार महत्वाचा आहे. मला नाही वाटत की आई वडिलांना आशीर्वाद देण्यासाठी दुसरं कोणी दिसत असेल. आई वडिलांना आशीर्वाद देण्यासाठी डोळ्यासमोर दुसरं कोणीच नसतं. आई वडिलांना आशीर्वाद देण्यासाठी फक्त मायबाप असतात. आशीर्वाद घेण्याचं पात्र त्यांनी बनवलं पाहिजे, मायबापाचा आशीर्वाद घेतला पाहिजे. हे भावनिकता नाही. माझ्या माऊलीने सांगितलंय सकळ तीर्थाची दोन्ही सांगितलं की नाही का, मायबाप केवळ काशी, मायबाप अत्यंत महत्वाचे असतात. मी तर म्हणेल खरं सांगा, मी विचारत राहतो की जोपर्यंत तुमची माय माहेरामध्ये जिवंत होती तोपर्यंत तुमचा आनंद वेगळा होता. गरिबी असेल, मला देण्यासाठी काही नसेल, पण माय जोपर्यंत जिवंत असते तोपर्यंत मुलीचा माहेरातला आनंद फार वेगळा. ती गेल्यानंतर त्याच्यामध्ये बरेच बदल होतात. म्हणून पितृवचन त्याचे अनेक उदाहरणं आहेत. रामप्रभूच्या जीवनामध्ये पितृ म्हणजे आई आणि वडील दोन्ही येतात. सातत्याने सांगितलं होतं की राघव तुझ्यासाठी मी वनवास मागितलाय आणि भरतासाठी मी गादी मागितली. भरतासाठी गादी मागितली, तुझ्यासाठी वनवास मागितला. काय उत्तर दिलं प्रभू? काय उत्तर दिलं? माझी इच्छा हीच होती. माझ्या भरतासाठी तू गादी मागितली ना, मला तू किती मोठं केलंय. मी जर गादीवर बसलो असतो तर लोकांनी फक्त मला राजा म्हटलं असतं, पण भरत जर गादीवर बसला तर लोक मला राजाचा मोठा भाऊ म्हणतील. ही भावना असली पाहिजे लक्षात ठेवा. आणि लोक म्हणतात रामायण महाभारताचं काय काम, काल बाह्य झाले म्हणतात. क्षमा करा मला, असं म्हणणारी माणसं नाही. जे महाभारताला आणि रामायणाला कालबाह्य झालं असं म्हणतात ना, त्यांना सुद्धा लोक कालबाह्य केल्याशिवाय राहत नसतात. रामायण कालबाह्य झालं, महाभारत कालबाह्य झालं. रामायणासारख्या ग्रंथाला डोक्यावर घेऊन परदेशातले लोक नाचतात आणि तुम्ही कालबाह्य झालं. रामायणाची काय गरज आहे म्हणताय? घरामध्ये बंधुप्रेमाची गरज नाही, घरामध्ये दाम्पत्य जीवन आनंदाने राहावं याची गरज नाही, आणि घरामध्ये सत्य समर्पणाची गरज नाही. आज गरज नाही असं म्हणताय तुम्ही. ज्या घरामध्ये बंधुप्रेम नसेल त्या घरामध्ये करमते का बघा. गेल्यानंतर
ज्या घरामध्ये मायबापाची सेवा नसेल ते घर कसं लागते बघा. आजही गरज नाही, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत गरज आहे, लक्षात ठेवा. आणि जोपर्यंत तुम्ही याची गरज मानत असाल तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. आणि म्हणून गरज नाही म्हणतायत महाभारताची. मी विचार करतोय आपण सगळे शिकलेले आहात. इथं शिकलेपणा हा ना नास्तिकपणासाठी असतो का? नास्तिक बनवण्यासाठी असतो शिकलेपणा. तुम्ही खूप शिकले म्हणून काही नास्तिकपणा करणार आहात? तुम्ही शिकलात कशासाठी? नास्तिकतेसाठी जर तुम्ही शिकत असाल तर या देशातलं ते शिकणं नाही, लक्षात ठेवा. या देशातल्या शिक्षणाने तुम्हाला आस्तिकच बनवलं पाहिजे. आस्तिकच बनवलं. आस्तिक बनण्यासाठी जर तुम्ही शिकत असाल तर ते खरं शिक्षण आहे. आणि म्हणून रामप्रभूने मायबापाची सेवा करणं, पितृवचन सेवापती, या कुटुंबाने आमच्या भालचंद्र भाऊची सेवा केली आणि भालचंद्र भाऊची सेवा स्वीकारली, केली आणि स्वीकारली. अतुल भाऊ आणि किरण भाऊ यांनी सांगितलंय की महाराज आमच्या वडिलांनी गायीची सेवा केली आणि भविष्यासाठी ते आम्ही स्वीकारले. त्यांना काहीच गरज नव्हती दूध विकायची. अरे सोनं विकतात त्यांना दूध विकायची काय? त्यांच्या पाठीमागे हेतू एवढाच होता, दुधामध्ये घाटा आला तरी चालेल पण लहान लहान मुलाला चांगलं दूध प्यायला भेटलं पाहिजे. दूध विकण्याची काय गरज होती? दूध काय आता काय 30 लिटरचं 300 लिटर दूध होते. सेवा करणं याहीपेक्षा भविष्यामध्ये सेवा स्वीकारणं हे फार महत्वाचं आहे. मी खरं सांगू का, त्यांचे मुलं तर चांगले आहेतच महाराज, पण मला असं वाटते आमच्या भालचंद्र भाऊच्या सुना सुद्धा खूप चांगल्या. कारण सुना चांगल्या असल्याशिवाय सासऱ्याला चांगलं काम करता येत नाही. सुना चांगल्या, सुना ज्या वेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला प्रेरणा देत आहेत. महाराज म्हणतायत की धर्म तयाशीच घडेले दया स्वाधीन भाज. आणि म्हणून अशा पद्धतीने पितृवचन, आपल्या मायबापाची सेवा, आपल्या मायबापाचं वचन पूर्ण करणे जर आपण करत असाल तर मला असं वाटतं की हे विष्णूची महापूजा आहे. पितृवचन सेवा आठवी 5वी महापूजा आहे. सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे हे विष्णूची महापूजा आहे. 5वी महापूजा. महापूजा आहे दुःखी अनेकांच्या, दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणं हे देवाची महापूजा आहे. पण नास्तिक माणसाने सुद्धा पटवून घेतलं पाहिजे. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी व्हायला काय हरकत आहे तुम्हाला? तुमची नास्तिकता इथं तर दाखवा. नका भजन करू, नका आमच्या देवाला मानू, नका रामायणाला मानू, नका महाभारताला मानू. ज्याला गरज आहे त्याला तर माना. आणि म्हणून सत्य बोले मुखे दुःखवी अनेकांच्या दुःखे. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होण्याची मजा तर वेगळीच आहे महाराज, खरंच वेगळी. ते ज्या श्रीमंताला घेता येत असे तो श्रीमंत भाग्यवान आहे. दुःखवी अनेकांच्या